ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण त्या ब्लाऊजची शिलाई बघणार आहोत जे 38 चेस्ट साईजमध्ये आपण पेपर कटिंग केलेलं आहे। तर ते ब्लाऊज मी जे वेअर केलेलं आहे तेच या ब्लाऊजची आपण शिलाई आज बघणार आहोत। तर एका ताईंची कमेंट होती की ताई याप्रमाणे ब्लाऊज आपण कट करून शिवू त्यावेळेला आपल्याला छातीमध्ये प्रॉपर अंतर मिळणार आहे का? तर त्याचा सुद्धा पुढे तुम्हाला मी मोजूनही दाखवणार आहे ब्लाऊजवरून की हे ब्लाऊज कसं झालेलं आहे। तर पहिल्यांदा मी तुम्हाला घालून का दाखवते, कारण घातल्यानंतर तुम्हाला एक कल्पना येईल की या ब्लाऊजमध्ये तो प्रॉपर झालंय की नाही झालंय ते। ओके, तर माझी सुद्धा चेस्ट साईज 38च आहे आणि हा ब्लाऊज पण त्याच साईजचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला घालून दाखवते। कारण कसं होतं, बऱ्याचदा कस्टमर तयार होत नाहीत ब्लाऊज वेअर करून कॅमेरा समोर यायला, म्हणून मग मीच ब्लाऊज घालून आज तुम्हाला हा दाखवलेला आहे। तर बघा, ब्लाऊज इथे व्यवस्थित आलेला आहे, कुठेही तुम्हाला इथे आर्म होलवर कुठेही तुम्हाला क्रीज मिळणार नाही। त्याचबरोबर स्लीव्ज पहा, स्लीव्जला सुद्धा कुठेही क्रीज तुम्हाला मिळणार नाही। एका अजून एक कमेंट होती की बिना क्रीज स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवा, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे। तुम्ही बघू शकताय बाहीला आपल्या कुठेही क्रीज आलेली नाही, बॅक साईडला मुंड्याला बघा किंवा कुठेही बॅक साईडला चून नाही। या पद्धतीने जर तुम्हाला सुद्धा ब्लाऊज कट करायचा असेल, स्टिचिंग शिकायची असेल, तर या ब्लाऊजची संपूर्ण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेण्यापासून ते ड्राफ्टिंग आणि स्टिचिंग पर्यंतचे सर्व डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत, तर ते जरूर बघा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग मी दाखवलेली आहे, तर स्टिचिंग सुद्धा बघणं खूप इम्पॉर्टंट आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या, ताई तुम्ही फक्त कटिंग दाखवताय, स्टिचिंग करून दाखवा म्हणून, तर त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे आजचा व्हिडिओ। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। जरी तुम्हाला ब्लाऊज शिवता येत असेल तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी इथे तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत, कारण ब्लाऊज सगळेच जण शिवतात, पण प्रोफेशनल पद्धतीने शिवणं आणि आहे आपल्याला येतोय म्हणून या पद्धतीने शिवणं यामध्ये फरक असतो। तर कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या घेतल्यामुळे, ज्या केल्यामुळे आपल्या ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग येणार आहे आणि प्रॉपर शेप्स येणार आहेत, या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। त्याचबरोबर फ्रंट पट्टी म्हणजे हुकाय पट्टी लावत असताना किंवा बटन पट्टी असेल, काचपट्टी असेल, तर लावत असताना कशा पद्धतीने लावायची की जेणेकरून फिनिशिंग खूप छान दिसली पाहिजे। तुम्ही ते गळ्याला सुद्धा बघत असाल, गळ्याची पट्टी लावताना आता गळ्याची पट्टी प्रोफेशनल पद्धतीने लावणं वेगळं आणि आपण रेग्युलर लावतो ती पद्धतही वेगळी, आणि अजून बरेच जण काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावत असतात, बरोबर। तर मी तुम्हाला सगळ्या पद्धती एका मागून एक शिकवणारच आहे। या पद्धतीमध्ये मी तुम्हाला अगदीच 2 इंचाची 1.5 इंचाच्या पट्टीमध्ये आपण हा आतून गोट घेतलेला आहे, तो कसा घ्यायचा हे सुद्धा अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे अंतर सुद्धा मोजून दाखवणार आहे, किती अंतरावर आपल्याला हा ब्लाऊज परफेक्ट बसलेला आहे। ओके, तर बघा, या ब्लाऊजचं मी तुम्हाला अंतर मोजून दाखवते। यापासून इथं जे आपण इथून याच पद्धतीने आपण मेजरमेंट घेतलं होतं, तर इथं किती आलेलं आहे, 10 आलेलं आहे आपलं, बरोबर। आणि या बाजूने जर बघितलं, ही आहे आपली शिलाईची टीप, तर या टीपपासून आपल्याला या पद्धतीने बघायचं आहे। आपण या हुक बटनच्या पट्टीपर्यंत 10 इंच आपलं आलेलं आहे, म्हणजे हे या पद्धतीने आपण अंतर घेतलं तर आपलं मार्जिन आता आतमध्ये किती राहिलेलं आहे, आपण घेतलं होतं किती, 1.5 इंच, बरोबर। तर आता या टीपपासून आपल्या इकडे मार्जिन किती राहिलेलं आहे ते बघा, 1.5 इंच घेतलं होतं पण आलेलं आहे किती आपलं इथे, 1.25 इंच। तर ही जी आपण पट्टी दुमडलेली आहे आतमध्ये, याच्यामध्ये काहीतरी अंतर आपलं 1.5 इंच गेलं असेल, म्हणजे टोटल तुमचं 1.5 इंच अंतर राहिलेलंच आहे इथे सुद्धा शिल्लक। लक्षात आलं तुमच्या? या पद्धतीने जरी तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुमचा प्रॉपरच येणार आहे। आणि भले जर तुमचं काही कटिंगमध्ये किंवा काही वेळेला तुमच्या करण्यामधून कमी जास्त अंतर तुम्हाला झालं आहे असं वाटत असेल, तर तुम्ही कटिंगच्या वेळेला फक्त फ्रंट पार्टमध्ये इथला हा जो साईड पार्ट आहे कटोरीचा, यामध्ये तुम्ही या बाजूनी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता, फक्त वरच्या बाजूला, खाली आपल्याला काहीही ॲड करायचं नाही। कारण बघा, इथे आपलं आलेलं आहे बरोबर 1.5 इंच, इथे आपलं आलेलं आहे 1.25 इंचच, बरोबर। जर तुम्हाला इथे पण 1.5 इंचच अंतर हवा असेल तर मात्र तुम्ही मग इथे अंतर ॲड करून फक्त फ्रंट पार्टमध्ये, बॅक पार्टमध्ये तुम्हाला काही ॲड करायची गरज नाही। जर तुम्ही बॅक पार्टमध्ये पण अर्धा इंच ॲड वगैरे केलात तर मात्र मग फिटिंग तुमचं प्रॉपर पुढे येणार, बरोबर, 10च्या लाईननं म्हटलं तर। आणि मग इथे क्रीज वगैरे येऊ शकते या बाजूला इथे, म्हणून बॅक साईडमध्ये काही अंतर ॲड करू नका। जर तुम्हाला वाटत असेल की इथे 1.25 इंच हे कमी आहे मार्जिन आतमधलं, तर
पण जर मला विचाराल तर इथे नॉर्मली जर रेडीमेड ब्लाऊज बघता तुम्ही त्याच्यामध्ये इथं लास्टच सीम असतं अगदी जवळ, बरोबर. म्हणजे इकडे 1 इंच किंवा 1 इंच पण नसतं शिलाई आतमध्ये. तर त्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हे 1.25 इंचसुद्धा खूप आहे अंतर. त्यामुळं याबरोबर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने जरूर कट करा, स्टिच करा. ब्लाऊज परफेक्ट येणार आहे तुमचा. आतलं अंतर पण तुम्हाला इथे बघा मी दाखवते मोजून. प्रॉपर तुमचं हे 10 इंच भरत आहे. जरी एक लाईन इतपत तुम्हाला कमी वाटत असलं तरीसुद्धा मी घालून दाखवलेलं आहे. तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग आलेली आहे. तर या पद्धतीने ब्लाऊज जरूर कट करून स्टिच करून बघा. एका ताईंची कालच कमेंट होती की या पद्धतीने त्यांनी ब्लाऊज मी शिवून दाखवायच्या अगोदर त्यांनी म्हणजे कटिंग दाखवलेलं ना, कटिंगवरून त्यांनी ब्लाऊज शिवून बघितला तर परफेक्ट झाला म्हणत होत्या. आणि त्यांना पण हाच प्रॉब्लेम होता की आतमधलं अंतर हे आहे हे कमी झालेलं आहे. मग त्यांना विचारायचं होतं की इथे आपण जो टक्स घेतो त्याच्यामुळे हे अंतर कमी झालं असेल का. तर होऊ शकतं. यामुळे कसं आहे की अंतर कमी होऊ शकतं. पण काय आहे की तुम्हाला जर इथे 1.25 इंच आलं तरीसुद्धा तुमचं फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे, बरोबर. तर मग तुम्ही या बाजूला फक्त फ्रंटमध्ये 1/2 इंच मार्जिन ॲड करून घेऊ शकता आणि ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकता. हे माझं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पण नॉर्मली हे अंतर प्रॉपर येतं. त्यामुळे तुम्ही बिनधास्त या पद्धतीने ब्लाऊज कस्टमरचा जर तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही जरूर या पद्धतीने कट करून शिवून बघा. प्रॉपर फिटिंग येते. या भागाला कुठेही तुम्हाला चून येणं किंवा क्रीज येणं म्हणतो ना आपण तसा काही प्रकार होत नाही. ब्लाऊज परफेक्ट आहे. शिवून बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा. आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये आहे, तो जरूर बघा. तर बघा हे 38 चेस्टचा आणि 10च्या घडीचा पॅटर्न या पद्धतीने आपण पसरवून घेतलेला आहे. ही आहे फोल्ड बाजू आणि ही आहे आपली ओपन बाजू. तर ओपन बाजूवरती आपण इकडे हातांचा वगैरे पोर्शन ठेवलेला आहे आणि या बाजूला आपल्याला बाहीला आपल्या पाठीमागे बॅकला पॅक आहे. त्यामुळे इथे पॅक बाजूवरती आपण गळा पॅकवरती ठेवून घ्यायचा. सेम याच पद्धतीने तुम्हाला पॅटर्न्स ठेवून घ्यायचं आहे. ज्यामुळे काय होतं की आपलं कापड कुठेही वेस्ट जात नाही. जसं तुम्ही मी जसं ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न्स ठेवून घ्यायचे आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आणि याच्यामध्ये मार्जिन कुठे कुठे घ्यायचं आहे, या भागावर इथे घ्यायचं आहे आपल्याला आणि या भागावरती इथे घ्यायचं आहे. तर हा आपण इकडे थोडासा सरकवून घेऊया आणि इथे आपल्याला हे मार्जिन ॲड करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मार्जिन आपण, तर बघा जिथे जिथे मार्जिन दिलेलं आहे तिथे आपण मार्जिन देऊन घेतलं. या भागाला आणि या पार्टमध्ये फक्त मार्जिन वाढवायचं आहे. बाकी या आणि या भागामध्ये कुठलंही मार्जिन किंवा यामध्ये कोणतंही मार्जिन ॲड करायचं नाही. या बाजूला पण हुकाय पट्टीसाठी ॲड करायचं आहे 1/2 इंच आणि या बाजूला पण 1/2 इंच ॲड करायचं. आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा मेन अस्तरवरती आपण कटिंग करून घेतलं. सेम तशाच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आहे आणि हे सर्व कट करून घ्यायचं. कट करून घेतलेलं आहे आपण. आता याचं स्टिचिंग आपण बघणार आहोत. तर सगळ्या बाजूनी थोडं थोडं एक्स्ट्रा अंतर देऊन घेतलेलं आहे. तर हा आहे आपला ब्लाऊजचा सरळचा भाग हा वर घेतला. आता गळा कसा कट करायचा आहे याच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मी इथे तुम्हाला गळा डायरेक्ट कट करून घेतलेला आहे. आणि हा आहे आपला अस्तरचा पोर्शन. अस्तरच्या पोर्शनवरती आपण हा गळा इथे इस्त्री करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे सरळचं फॅब्रिक वर आहे ब्लाऊजचं. ओके, हे सरळचं फॅब्रिक वर आहे, त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती हा आपला कॅनव्हास पेपरचा गळा ठेवला. इथे सगळं पिनअप करून घेतलेलं आहे. आता आपण इथे गोल राऊंडमध्ये टिप मारून घेणार आहोत. मार्जिन यामध्ये घेतलं होतं त्या पद्धतीने आपण इथे मार्जिन घेतलेलं आहे आणि याच्यावर पूर्ण टिप देऊन घेतली. आता हा आहे तो पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आतल्या बाजूला थोडंसं अंतर राहील या पद्धतीने ठेवायचं आणि बाकीचं आहे ते आपण कट करून घ्यायचं.
या पद्धतीने हे सगळं कट करून घेतल्यानंतर इथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत गळ्याला. तर या पद्धतीने देऊ शकता किंवा या पद्धतीने, म्हणजे काही असं. दोनही पद्धतीने तुम्ही नॉचेस देऊ शकता, तुम्हाला जसं कम्फर्टेबल होणार आहे तसं. फक्त आपल्याला नॉचेस देताना एक लक्षात ठेवायचं की आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे, शिलाईपर्यंतच आपला असा हा नॉच तिरका गेला पाहिजे. ओके. तर या पद्धतीने नॉचेस देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा भाग आहे तो असा पुढे घ्यायचा आहे करून. ओके. तर या पद्धतीने म्हणजे हे जे खालचं आपल्या शिलाईचा पोर्शन आहे तो इकडेच राहिला पाहिजे आणि अस्तरचा पोर्शन त्याच्यावरती आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे आणि याच्यावर असं नखानी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. या पद्धतीने पूर्ण गळ्याला असंच आपल्याला नख देऊन हा गळा व्यवस्थित पुढच्या बाजूला पलटून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे जे आपण प्रेस केलेलं आहे त्याच्यावरती अगदी इथे बरोबर काठाला टिप देऊन घ्यायचे. तर या पद्धतीने इथे बघा ही पूर्ण टिप देऊन झाल्यानंतर हा जो पोर्शन आहे अस्तरचा तो आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला बरोबर इथे काठाची टिप देऊन घ्यायची आहे. तर हे या बाजूला इकडे आपला हा अस्तरचा पोर्शन पण दिसला नाही पाहिजे आणि बरोबर हा पोर्शन इथे व्यवस्थित सेट झाला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित हाताने प्रेस करत करत या पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण गळ्याला टिप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने आपला हा गळा तयार झालेला आहे. तर हा गळा तयार झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिकला पूर्ण कडेनी 5ची टिप देऊन घ्यायचं आहे. तर इथे आपण मोठी 5ची टिप देऊन घेऊ. कोण्यावरती आल्यानंतर आपली सुई आहे ही बरोबर आतमध्ये खाली राहणार आहे आणि त्यानंतर दाब उचलायचा, आपला हे कपडा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर पुढे आपल्याला ती कंटिन्यू करायची. तर या पद्धतीने हाताने व्यवस्थित कापड पसरून घ्यायचं, कुठेही चून राहिली नाही पाहिजे. आणि मेन म्हणजे हा जो आपला सेंटर पॉईंट आहे तो आपल्याला इथे हलवून द्यायचा नाही आहे. तर दोनही बाजूला व्यवस्थित हा सेंटर पॉईंटवरती 2 कापड पकडून आपण इथे पिन्स लावून घ्यायच्या आणि मग फॅब्रिकला चुन्या द्यायला सुरुवात करायची की जेणेकरून इथून आपला हा सेंटर पॉईंट हलणार नाही. त्यानंतर या पद्धतीने असा हात ठेवून कापड पसरवून घ्यायचं आणि मग बरोबर काठाबरोबर आपण इथेही टिप देऊन या. इथे आता आल्यानंतर दाब उचलायचा, सुई आत राहील, कापड फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित इकडून या पद्धतीने प्रेस करत घ्यायचं आणि मग आपल्याला पुढे टिप कंटिन्यू करायची. इथे आल्यानंतर परत दाब उचलायचा, सुई खाली राहील आणि त्यानंतर पुढे टिप आपल्याला कंटिन्यू करायची. तर आता हे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला सगळं कट करून घ्यायचं. तर बघा हे सर्व आपण इकडून कट करून घेतलं. यानंतर आपण हे टक्स आहेत ते मार्क करून घेतलेले आहेत. आता आपण इथे टक्स देणार आहोत. तर टक्स देत असताना आपण स्टार्टिंगला काय करायचं, हे दोनही फॅब्रिक काही वेळेला वरचं वर आणि खालच्या खाली होतं. तर ते होऊ नये यासाठी इथे सेंटरला जिथपर्यंत आपण टक्स घेणार आहोत तिथपर्यंत आपण ही अशी स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची आणि मग आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे.
तर या पद्धतीने करायचं. तर इथे अशी टीप देऊन घ्यायची आणि यानंतर मग आपण हा टक्स घ्यायचा की ज्यामुळे आपला टक्स मागे पुढे होत नाही आणि खालचा कपडा वरचा कपडाही सरकत नाही. आता या पद्धतीनं ठेवून घ्यायचं आणि इथून आपल्याला टक्स कमी 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 करत आणायचं आहे. हे अंतर आपलं असंच राहणार आहे, हे इथे घ्यायचं नाही. ओके, तर हे असंच राहणार आहे. हे इकडे तिरकच आहे आपलं कापड. त्यानंतर इथून इथंपर्यंत आपण हे टक्स मार्किंग केलेलं आहे, इथंपर्यंत आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे. खाली इथे लॉक करायचा आणि इथे छोटा छोटा करतानाचा इथे उचलायचं, त्यानंतर फिरवायचं. इथे कट नाही करायचं आहे टक्स आपल्याला, इथूनच रिटर्न आपल्याला पाठीमागे द्यायचं. तर या पद्धतीने हा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे. सेम इथे पण आपल्याला तसाच टक्स देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे हे टक्स देऊन घ्यायचे आहेत. दोनही टक्स आपले इथे आणि हा इथे असा देऊन झालेला आहे. आता इथे आपल्याला कमरेवरती पट्टी लावायची आहे. पट्टी लावण्यात तर अशा आपण पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. या साधारण 2 इंचांच्या आहेत आणि ह्या अशा तिरक्या कट करून घेतल्या. तिरक्या कट केल्यानंतर ह्यातली एक पट्टी उचलायची आणि उलटायची आणि या पद्धतीने ठेवून घ्यायची आणि इथे आपल्याला तिरकी टीप देऊन घ्यायची. ही टीप दिल्यानंतर या पद्धतीने इथे प्रेस करायचं आणि याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची. तर या पद्धतीने ही पट्टी जोडून होईल. सेम आपण ही पट्टी याला पुढे जोडायची आहे. तर जोडण्या अगोदर आपल्याला इथे या पद्धतीने ठेवून घ्यायची आणि तिरका कट देऊन घ्यायचा. तिरका कट देऊन घेतल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची अशी. तर हा सरळचा भाग आहे वरती, कारण ही सरळ पट्टी आहे. सरळच्या पट्टीचा भाग आहे खाली आहे, तो सरळचा भाग वर आहे पट्टीचा. हां, आणि त्याच्यावरती ही पट्टी आपण पलटून घेतली की जेणेकरून जेव्हा इथे आपण टीप घेऊ त्यावेळेला हा शिलाईचा पोर्शन आहे तो खाली जाईल आणि ही पट्टी स्ट्रेटमध्ये तयार होईल. तर आता बघायचं की ही पट्टी या आपल्या कंबर घेऱ्याला पुरणार आहे का. तर या पद्धतीने पहिला लावून बघायची. तर झालेली आहे. ओके, तर आता काय करायचं, याच्या एका बाजूला आपल्याला टीप देऊन घ्यायची. तर अर्धा इंच दुमडायचं आहे या पद्धतीने आणि एक टीप आपल्याला इकडे देऊन घ्यायची. आता ही कंबरपट्टी आहे ती आपल्याला इथे अर्धा इंच खालून शिलाई मार्जिन जे आपण घेतलेलं आहे तेवढं घेत आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. हा जो आपला पोर्शन आहे हा टक्सचा, तो शिलाई म्हणजे फिटिंगच्या बाजूकडे झाला पाहिजे, इकडे तोंड झालं पाहिजे याचं. अशा पद्धतीने ठेवायचा आणि इथे येऊ त्यावेळेला तर बघा इथे आता आपल्याला कट्स द्यायचे खालच्या बाजूला, कारण कट दिल्यानंतर आपली ही पट्टी प्रॉपर पद्धतीने फोल्ड होणार आहे. ओके, त्यानंतर याच्यावरती नख द्यायचं या ह्यानी आणि इथे आपल्याला याच्यावरती प्रेस टीप देऊन घ्यायची. तर ही प्रेस टीप दिल्यानंतर हे फॅब्रिक आतल्या बाजूला दुमडायचं आणि इथे मोठी 5ची टीप देऊन घ्यायची. नंतर आपण याला हात शिलाई करणार आहोत.
तर हा या पद्धतीने आपली पाठीची पट्टी लावून झालेली आहे आणि हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर हा बॅक पार्ट तयार झाल्यानंतर आपण आता याचा फ्रंट पार्ट तयार करायला घेऊया. तर हा आहे कटोरीचा पोर्शन. कटोरीचा पोर्शन यामध्ये हा आहे सरळचा भाग आणि हाही आहे सरळचा भाग आणि हे दोन जे आतले भाग आहेत हे रॉंग पोर्शन आहेत, बरोबर. तर हे रॉंग पोर्शन आहेत, ते रॉंग पोर्शन आपल्याला कसं घ्यायचं आहे बघा. तर हा आपला हुकायचा पोर्शन आहे तो समोरासमोर ठेवायचा, एक हा आणि एक या पद्धतीने. हे आहेत रॉंग पोर्शन आहे, बरोबर. रॉंग पोर्शन वरती आहे. आता याच्यावरती हे जे अस्तर आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, हे दोनही पार्टवरती. आणि याच्या काठावरून बरोबर इथून अशी आपल्याला काठाची टीप देऊन घ्यायची आहे. तर चला या पद्धतीने आपण इथे ठेवून घेऊया आणि इथे टीप पण देऊन घेऊया. अगदी इथे आल्यानंतर सुई खाली राहणार आहे आणि दाब उचलून घ्यायचा, त्यानंतर कापड फिरवून घ्यायचं आणि मग पुन्हा टीप सुरू करायची. इथे आल्यानंतर पण सुई खाली राहील, दाब उचलून घेतला, त्यानंतर कापड फिरवलं आणि टीप चालू करायची. तर या पद्धतीने आपण याचा टक्स मार्क करून घ्यायचा याच्यावरती, इथे सेम इथून इथंपर्यंतचा. यानंतर हा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर टक्स देऊन घेण्यासाठी एकतर ही पद्धत तुम्ही वापरू शकता. या आणि या पॉईंटवरती आपल्याला बरोबर इथे टक्स घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला असा टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने इथे आल्यानंतर हा टक्स जेव्हा तुम्ही घेणार आहात त्यावेळेला इथे थोडासा असा वरच्या बाजूने घ्यायचा. तर बघा इथे आहे ना, हा थोडासा असा वरून घ्यायचा की जेणेकरून इथे आपल्या टक्समध्ये कुठेही टोक नाही निर्माण झालं पाहिजे. ओके. तर या पद्धतीने हे बघा या इथे असा थोडासा कर्व शेप घ्यायचा. सेम टेप उचलायचा, कापड उचलायचं आणि या पद्धतीने त्याच शेपवरून पुन्हा आपल्याला खाली टीप देऊन घ्यायची. तर ही टीप झाली. यानंतर एकतर तुम्ही हा पोर्शन या पद्धतीने इथे फोल्ड करायचा आहे. नाही तर तुम्ही कट करून टाकलात तरी चालेल. तर आता बघा कुठेही आपल्या इथे टोक दिसत नाही आहे. तुम्ही जर बघत असाल तर हा पूर्ण असा इथे राऊंड शेप तयार झालेला आहे. कुठेही टोक दिसणार नाही तुम्हाला कटोरीमध्ये बघत असाल तर. हा बरोबर इथे असा राऊंड शेप तयार झालेला आहे. ओके. तर याच पद्धतीने या कटोरीचाही टक्स मी देऊन घेते. या पद्धतीने याचाही टक्स देऊन घेते. तर बघा हे दोनही कटोरीचे पोर्शन रेडी झालेले आहेत. कुठेही टोक वगैरे दिसणार नाही. अगदी छान इथे बरोबर हा असा पुढेच आपण थोडासा टक्स पुढे घेऊन असा कर्व शेप दिल्यामुळे इथे छान असा पफ आलेला आहे, पण टोक नाही आलेलं कटोरीमध्ये. ओके. जर तुम्ही आतून बघितलं तर हे या पद्धतीने दिसेल. तर हा आहे आपला मेन टक्स इथंपर्यंत आणि हा थोडासा वरच्या बाजूला असा आपण कर्वमध्ये घेतलेला आहे. तर या पद्धतीने बघा हे खूप छान असं तयार झालेलं आहे दोन्ही कटोरी. आता आपण साईड पार्ट तयार करायला घेऊया. तर हे आहेत आपले साईड पार्ट. साईड पार्टमध्ये हा आहे सरळचा पोर्शन आणि हा जो आतला आहे तो आहे रॉंग पोर्शन. ओके. तर हा रॉंग पोर्शन आहे तो आपल्याला बघा हे पहिला हा सरळचा पोर्शन आहे, बरोबर. तर हा रॉंगचा पोर्शन आहे तो या पद्धतीने समोरासमोर, हा गळ्याचा भाग आहे तो असा समोरासमोर आला पाहिजे. ओके. तर याच्याच वरती आता आपल्याला हे अस्तरचं आहे, याला हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे याच्याच वरती. ओके. तर इथे ठेवून घ्यायचं आणि यालाही आपल्याला आतल्या रॉंग भागावरती आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर इथून या पद्धतीने सरळ दोनही बाजूंना 5ची टीप देऊन घ्यायची. ओके. तर चला हे आपण करून घेऊया.
इथे व्यवस्थित हात ठेवायचा आणि मग असा कापड फिरवायचा की ज्यामुळे इथे आपलं व्यवस्थित येणार आहे. त्यानंतर या बाजूने व्यवस्थित आपल्याला इकडे सर्व कापड पसरून घ्यायचं, म्हणजे प्रेस करून, आणि मग टीप देऊन घ्यायची. तर या पद्धतीने हे सगळीकडे देऊन घेतलं. या भागाला पण सगळीकडे टीप देऊन हे कट करून घेऊया. तर हे दोनही पार्ट आपण या पद्धतीने तयार करून घेतलं. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला कटोरीचा पोर्शन जोडून घ्यायचा आहे. तर कटोरी या बाजूची या इकडे आणि दुसरी आहे ती इथे, या पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि इकडून अर्धा इंचाची शिलाई घेत घेत आपल्याला हा पोर्शन जोडायचा आहे. तर यासाठी कटोरीचा पोर्शन आपण या पद्धतीने ठेवायचा. 5 इंच पोर्शन इकडे वरती ठेवायचा आहे. तर हा इथे मी हा बाजूला ठेवते, आपण हा बघून घेऊयात आणि नंतर मग हा दाखवते तुम्हाला. तर हा कटोरीचा पोर्शन बघा, हा जो इथून आपल्याला अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे, पण कटोरी जोडत असताना हा थोडासा पोर्शन आपला वरती घ्यायचा. इथे आता ही जी आपली इथे आपण अर्धा इंचाची लाईन आहे बरोबर, तर या लाईनवरती ठेवताना हा एवढा 5 इंचाचा पोर्शन वरती घ्यायचा आहे. जेव्हा आपण या पद्धतीने टीप देऊ त्यावेळेला जेव्हा हा पोर्शन सरळ होईल त्यावेळेला इथे हा व्यवस्थित गोल राऊंड आपला तयार होणार आहे. नाहीतर मग जर समजा इथूनच आपण जर ही कटोरी लावायला घेतली या पद्धतीने इथून, तर मग जेव्हा तुम्ही हा पोर्शन बघा, जेव्हा इथून कटोरी तुम्ही कट टू कट लावायला सुरू कराल आणि जेव्हा तुमचं अर्धा इंचाचं शिलाईचं इथून घ्याल त्यावेळेला ही कटोरी तुमची अशी लागणार आहे की जे हे या बाजूचं 5 इंच अंतर खाली होणार आहे. त्यामुळं असं लावायचं नाही आपल्याला. हे कसं लावायचं आहे, 5 इंच पुढच्या बाजूने. तर हे या पद्धतीने 5 इंच पुढं घ्यायचं आणि मग कटोरी आपल्याला बघायचं आहे यामुळे पुरती आहे का. तर पहिल्यांदा लावून बघा, आपली कटोरीचा पोर्शन जास्तच आहे त्यामुळे हा व्यवस्थित पुरतोय आपला. तर लावतानाही कुठलाही भाग ओढायचा नाही. तर हा 5 इंच पुढे घेतला आणि आपण इथून आता हा टीप देऊन घेऊया. तर बघा, इथे या पद्धतीने टीप देऊन घेतली. तर याच भागावरती आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची. तर बघा, या पद्धतीने आपण इथे कटोरी जोडून घेतली. तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या भागालाही आपण कटोरी जोडून घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर हे आपला कटोरीचा पोर्शन लावून झाला. आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया. क्रॉसपट्टी लावत असताना आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये बघा, कोणत्याही बाजूला मी एक्स्ट्रा अंतर ठेवलेलं नाही. वरच्या बाजूने फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपण कट केलेला आहे आणि मेन फॅब्रिक सेम टू सेम त्याच पद्धतीने कट केलेला आहे. या बाजूला किंचित फक्त एक्स्ट्रा ते पण इकडे बाहेरच्या बाजूला आहे, ते आपल्या कटमध्ये जाणार आहे. ओके, हे आहे फ्रंटची बाजू आपली इकडची. तर इथे आता आपल्याला लावत असताना पहिला तर हे दोन्ही समोरासमोर ओपन करून घ्यायचे. ओके, तर पहिल्यांदा आपण अस्तर ओपन करून घेऊया. तर हे 2 भाग समोरासमोर आले पाहिजेत आपले या पद्धतीने. ओके, यानंतर याच्यावरती अस्तरचा भाग आहे तो एक या बाजूला आणि एक या बाजूला, हे दोनही भाग समोरासमोर आले पाहिजे. हा भाग आहे तो इकडच्या पार्टला जोडला जाईल आणि हा इकडच्या बाजूच्या पार्टला. तर हा आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता हा भाग आपण कसा जोडणार आहोत ते तुम्हाला सांगते. ओके, तर इथली आपली शिलाई पण दिसायला नाही पाहिजे आणि फिनिशिंगने आपली शिलाई यायला हवी असेल. तर हा जो मेन फॅब्रिकचा सरळचा भाग आहे हा, ओके, तर हा सरळचा भाग आहे तो याच्या वरती आपल्याला ठेवायचा आहे असा. ओके, तर हा भाग आपण 1 मिनिटासाठी इथे बाजूला ठेवूया. हा इथे ठेवल्यानंतर आपल्याला इथून एक 5 इंच बाहेर घ्यायचं आहे सेम. जसं मगाशी पण आपण 5 इंच पुढे ठेवलं होतं, कारण हे जर 5 इंच आपण पुढे नाही घेतलं तर मग इथे एक थोडासा गॅप निर्माण होतो, म्हणजे लाईनमध्ये या. म्हणून काय करायचं, आपल्याला एक थोडासा 5 इंचाचा पोर्शन आपल्याला पुढे घ्यायचा आहे. म्हणून हा 5 इंचाचा पोर्शन आपण पुढे घेतला आणि इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेला आहे बरोबर. तर तेवढा अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण यामध्ये दाबणार आहोत. तर बघा, इथे अर्धा इंच पुढं आणि जिथे अर्धा इंच आहे तिथून आपण टीप द्यायला सुरू करायची. आणि हा पोर्शन आहे तो या बाजूला फोल्डमध्ये जाईल. इथून आपली ही शिलाई येणार आहे. कोणत्या तरी एका बाजूला आपल्याला फोल्डमध्ये घालवायचं आहे आणि सेम अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे. आणि हा आहे तो पण या बाजूला पुढच्या बाजूला गेला पाहिजे.
अर्धा इंचाची आपण शिलाई इथे देऊन घेतली, बरोबर. आता हा जो पोर्शन आहे तो आपल्याला इथे आपण असा ठेवायचा या पद्धतीने, आणि त्याच्यावरती हा आत्ता आपण टीप मारलेला तो पोर्शन घ्यायचा, तो खाली राहणार आहे. बघा इथे मेन फॅब्रिक अस्तर कसं आहे, जसं आपण आता इथे टीप मारली, इथे आता या भागाला आपल्याला नॉच द्यायचं आहे, कारण इथे हे उठल्यासारखा हे होतो आपला पोर्शन, तर तो होणार नाही. इथे छोटे छोटे आपल्याला नॉट्स देऊन घ्यायचे, नॉचेस, की ज्यामुळे हा भाग व्यवस्थित कर्वमध्ये तयार होईल. त्यानंतर हा पोर्शन पण 1.5 इंच पुढे घ्यायचा, आणि जिथे आत्ता आपण टीप दिलेली आहे त्याच टीपवरती आपल्याला टीप देऊन घ्यायची, म्हणजे इथे 2 टीप पण होतील आणि आपलं फिनिशिंग पण छान येणार आहे. ओके, तर या पद्धतीने आपली टीप देऊन झालेली आहे. आता काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने करा. हा पोर्शन पुढे असा घ्या, यानंतर आपण हा भाग पुढे पलटलेला नाही आहे, ही टीप पण आपल्याला आतमध्येच गेली पाहिजे, या पद्धतीने करायचे. तर काय करायचं, हा जो वरपासूनचा जो आपला कटोरी आणि साईड पार्ट जोडलेला पोर्शन आहे तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. तर हा फोल्ड करत करत आपल्याला हा जो आता इथला आपण पोर्शन लावलेला हा पुढे घेतला असा, त्यानंतर इथंपर्यंत आपल्याला हा फोल्ड करून आणायचा आहे, की जेणेकरून हा खालचा भाग आणि वरचा भाग आपल्याला इथे एकमेकांवरती आणायचा आहे. ओके, आता हा भाग एकमेकांवरती आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हा पलटून घ्यायचा, की इथून व्यवस्थित एकमेकांना आपण लावून बघायचं, आणि हा लावत इथंपर्यंत आल्यानंतर आपण ह्याचा ब्लॅक कलरच्या पोर्शनचा भाग थोडासा जास्त येतला, तर तो हा थोडा बॅक इकडे सोडून घेतला आपण. ओके, आणि त्यानंतर आता एक सूत आहे ते ह्या अस्तरचं आहे ते खाली घ्यायचं आहे, आणि मग अर्धा इंच वर्ण शिलाई आपण जी घेणार आहोत ती घ्यायची आहे. तर यामुळे काय होतं की अस्तरचा भाग मेन फॅब्रिकच्या वर कुठेही दिसत नाही आणि खालून फिनिशिंग छान येते. तर ते घेतल्यानंतर बघा, टीप देऊन झाल्यानंतर तुम्हाला ते कळेल. तर या पद्धतीने परफेक्ट फिनिशिंगने आपल्याला ब्लाऊज रेडी करायचा आहे. तर अर्धा इंच खालच्या बाजूनी मार्जिन घेत हा पोर्शन, आणि आतला जो हा भाग आहे तो टीपमध्ये यायला नाही पाहिजे, या ह्यानी व्यवस्थित त्याला आतमध्ये दाबून ठेवायचा, आणि मग आपल्याला ही टीप घ्यायची आहे. आणि हा भाग पण इथपर्यंत हा असा 5 इंचांनी बाहेरून राहिला पाहिजे, अस्तरचा भाग खाली राहिला पाहिजे. ओके, तर ही टीप देऊन झाल्यानंतर आता आपल्याला यातून हा आतमध्ये आपण ठेवलेला पोर्शन आहे गुंडाळलेला तो बाहेर घ्यायचा आहे खेचून. तर बघा, या पद्धतीने आपला हा कटोरीचा पोर्शन तयार होणार आहे. सेम याच पद्धतीने कुठेही आपली टीप इथे खालच्या बाजूला दिसणार नाही, अगदी प्रोफेशनल पद्धतीने आपण ही लावून घेतलेली आहे. तर बघा, ही या पद्धतीने लावली जाईल, आणि इथे पण व्यवस्थित असा क्रॉस शेप आपला आलेला आहे. तर आता आपण याचाच सेम पार्ट दुसराही तयार करून घेऊया. तर बघा, हे दोनही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. जेव्हा आपण या पद्धतीने खालून टीप घेतो तर या पद्धतीने बघा, ही अशी एक साधारण गोटसारखी टीप आपली इथे तयार होते, की जेणेकरून हा अस्तरचा भाग वरच्या बाजूने जेव्हा ब्लाऊज घातला जातो तेव्हा कुठेही वर दिसत नाही. यासाठी आपण या पद्धतीने ही खालची पट्टी लावून घ्यायची आहे. ओके, तर चला आता आपण याची काचपट्टी आणि बटनपट्टी लावून घेऊया. तर जसं कस्टमरला काचपट्टी किंवा हुक लावायचे असतील किंवा बटन लावायचे असतील, हे त्यांनी मेजरमेंट ब्लाऊजचं जे ब्लाऊज मापाला दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही लावून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण, तर आपला आता हा डावा हात आहे, डाव्या हाताला या हाताला आपल्याला, आता हे जर आपलं ब्लाऊज असेल समोर समजा या पद्धतीने, तर उजव्या हाताला आपले असणार आहेत काज आणि डाव्या हाताला असणार आहेत आपले बटन्स. पण जर समजा कस्टमरने मेजरमेंटसाठी दिलेल्या ब्लाऊजमध्ये जर या बाजूला बटन असतील आणि या बाजूला काज असतील, तर त्यांना तसं तुम्ही विचारून घ्यायचं आहे की जसं तुमचं ब्लाऊज आहे तसंच करायचं आहे, की ही प्रॉपर आहे मेथड. आपल्या उजव्या हाताला काज आणि डाव्या हाताला बटन्स असतात, म्हणजे सरळचा ब्लाऊज तुमच्या समोर ठेवलेला आहे, तर अशा वेळेला असं लावलं जातं. ओके, तर इथे आता मी डाव्या हाताला आपल्या बटनपट्टी तयार करणार आहे. तर बटनपट्टीसाठी मी हा पोर्शन घेतलेला आहे. गळा आपला कट करून जो मधला पोर्शन राहिला आहे ना तो घेतलेला आहे. हा अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण आहे. तर हे साधारण 4 इंचांचा आहे. तर हा लावत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर हा मी सरळचा भाग आहे वरती, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आतल्या भागावर. ओके, मग हा पण अशा पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे पट्टी हे तुम्ही चारी बाजूनी टिप मारून घेतला तरी चालणार आहे, किंवा आता हे कॉटनचं आहे त्यामुळे हे स्टेबल आहे, हे हलत नाही आहे. जर कापड हलणारं असेल तर तुम्ही 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, याला मोठी 5ची टिप चारही बाजूला. तर इथे टिप मारल्यानंतर आता मी इथे टिप मारणार नाही आहे, मी असंच याच्यावरती ठेवणार आहे. तर कसं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर जी पट्टी आहे तिचा सरळचा भाग वरती आहे, रॉंग पोर्शन खाली आहे.
आणि त्याच्याच वरती आपल्याला बटन पट्टीसाठी लावत असताना रॉंग पोर्शन खाली आणि अस्तरचा मेन फॅब्रिकचा पोर्शन वर असं ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे आपली अर्धा इंच आपण शिलाईसाठी घेतलेला आहे बरोबर याच्यामध्ये. तर हे अर्धा इंच पूर्ण खालपर्यंत इथे मी मार्क करून घेते. तुम्ही जर नवीन असाल शिकत तर तुम्ही सेम तेवढंच अंतर यामध्ये दाबायचं आहे. जर तुम्ही इथे कमी पकडलात, आता हा एक्स्ट्रा आलेला पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने. ओके, तर आता यावर इथे ठेवणार आहे मी आणि इथे टिप मारून घ्यायची. आता टिप मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पलटून घ्यायचं आहे असं. आता याच्यावरती पण आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि याच्यावरती टिप देऊन घ्यायची. ओके, आता टिप देऊन घेतल्यानंतर ही जी पुढची बाजू आहे त्याचा अर्धा इंच पोर्शन दुमडायचा या पद्धतीने. ओके, त्यानंतर हा पोर्शन असाच याच्यावरती जिथे आपण आता टिप घेतली त्या टिपच्या या पद्धतीने याच्यावर इथे ठेवून घ्यायचा. इथे तुम्ही इस्त्री पण करून घेऊ शकता, इस्त्री केला तर ते अगदी प्रॉपर होईल. तर इथे मी पिन लावून घेते म्हणजे हे हलणार नाही. ओके, इथे पिन लावली. आता आपल्याला या भागाला इथे टिप प्रॉपर टिप व्यवस्थित देऊन घ्यायची. तर इथे डबल टिप देऊन घेतली आणि हा खालचा जो एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं. ओके, यानंतर कट करून घेतल्यानंतर हा पोर्शन इथे आतमध्ये असा बोट ठेवायचं, फोल्ड करायचा आणि बाहेरच्या बाजूला घ्यायचं. ओके, यानंतर एखाद्या हा पोर्शन व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आणि यानंतर मग आपल्याला सरळच्या भागावर यायचं आहे. सरळच्या भागावरती आल्यानंतर हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि आता खालून इथून आपल्याला ही जी आपण टिप दिलेली आहे याच टिपवरती आपली टिप आली पाहिजे. आणि त्याच्याच एक अर्धा इंच या बाजूने अजून एक आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. तर आता ह्या ज्या दोन टिपा दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला इथे बटन लावायचे आणि हा जर वरच्या बाजूने गळा व्यवस्थित करून घ्यायचा. तर हा आपला एक साईडचा पार्ट तयार झालेला आहे. आता या भागाला आपल्याला इथे आईची पट्टी बनवायची आहे. तर ती कशी बनवायची किंवा काचपट्टी बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला 2 इंचांची पट्टी. तर बघा इथे आता ही काचपट्टी तयार करायची आहे. काचपट्टीसाठी मी 2.5 इंचांची पट्टी घेतलेली आहे. ओके, आणि उंचीला तुमची जी ही पट्टी असणार आहे तेवढी उंचीला ही असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त असली पाहिजे कारण खालच्या बाजूने दुमडण्यामध्येही लागणार आहे आपल्याला. आणि ही पट्टी लावत असताना आपल्याला याची रॉंग बाजू आहे याची ही पट्टीची, तर ही रॉंग बाजू वर असणार आहे आणि इथून आपल्याला टीप द्यायची आहे वरच्या बाजूला. मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे तो सरळचा भाग वर आहे. ओके, तर ही आपण या पद्धतीने इथे ठेवूयात. हा सुद्धा याचा जर काही खालीवर असेल तर हे कट करून घ्यायचं. आणि अजून एक म्हणजे समजा तुम्हाला जर पट्टी लावून बघायची आहे, ही पट्टी अशी इथून इथपर्यंत लावल्यानंतर जर काही खालीवर कुठला पोर्शन असेल तर तो तुम्हाला त्याच्या बाहेर कट करायचा आहे. ओके, तर हे थोडंसं जसं आपल्या याच्यातून दिसते ते थोडं थोडं आपल्याला कट करायचं. आणि इथे आता या भागावरती खालच्या बाजूने थोडंसं राहणार आहे. इथे रॉंग पोर्शन पट्टीचा वर आहे. अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन आपल्याला इथे देऊन घ्यायची. इथे शिलाई दिल्यानंतर तुम्ही इथे नॉचेस द्यायचे आहेत. यानंतर हा पोर्शन पुढे प्रेस करायचा. याच्यावरती आपल्याला इथे प्रेस करायचं. इथे बरोबर काठाची टीप आपल्याला एक द्यायची आहे. यानंतर पलटायचं. पलटल्यानंतर जिथे ही टीप दिलेली आहे तिथपर्यंतचा पोर्शन आपल्याला असा पलटून घ्यायचा. हा पलटल्यानंतर या बाजूला पण आपल्याला एक 1/2 इंच अंतर दुमडायचं आणि मग टीप देऊन घ्यायची. आणि बघा या पद्धतीने इथे तुम्ही हात शिलाई करू शकता
किंवा इथे टिप मारून घेतला तरीही चालणार आहे. सध्या मी इथे टिप मारून घेणार आहे. इथे जर तुम्हाला अजून फिनिशिंगने तयार करायचं आहे असं वाटत असेल तर इथे व्यवस्थित तुम्ही इथे 5ची टिप देऊन घ्या फक्त इथे, आणि हा पोर्शन इथेच ठेवा असा पलटून आतमध्ये. नंतर जेव्हा तुम्ही हुक बटन किंवा लावणार आहात त्यावेळेला इथे हात शिलाई घालून घ्या. पण इथे मी टिप देऊन घेणार आहे. आणि त्यानंतर हा खालच्या बाजूने आतमध्ये व्यवस्थित दुमडायचं आणि इथे पण आपल्याला टिप देऊन घ्यायची. हे व्यवस्थित आतमध्ये सगळं घालायचं. आणि हे वरच्या बाजूला जे एक्स्ट्रा आहे कापड ते आपण कट करून घ्यायचं. तर आता हे कट केल्यानंतर हे दोनही भाग आपण एकमेकांवरती ठेवून बघायचे बरोबर आहेत का. तर हा आहे बटनचा भाग खाली जाणार, काजाचा भाग वरती येणार. तर हे बघा, हे जेव्हा तुम्ही याच्यावरती लावून बघाल त्यावेळेला हा पोर्शन तुमचा बरोबर इक्वल आलेला असला पाहिजे. तर बघा ही बरोबर इथे हा पण जो आपला लावलेला आपण क्रॉसपट्टीचा पोर्शनसुद्धा एकमेकांना अगदी प्रॉपर आलेला आहे. आणि त्याचबरोबर ही पट्टी पण आपली प्रॉपर आलेली आहे, कुठेही कमी अथवा जास्त झालेलं नाही. तर बघा या पद्धतीने आपला हा पार्ट दोनही इथे क्रॉसपट्टीचा पण पार्ट आपला प्रॉपर एकमेकांशी आलेला आहे आणि कुठेही कट करावं लागलं नाही आपल्याला. हे बरोबर दोनही भाग आपले सेम तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे गोट द्यायचा आहे. तर गोट देण्यासाठी तुम्हाला मी 2 पद्धती सांगणार आहे. एक म्हणजे जर तुमच्याकडे कापड जास्तीचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर बघा जसं तुम्हाला इथून व्यवस्थित वरच्या बाजूला थोडं एक्स्ट्रा आणि इकडच्या बाजूला पण थोडंसं एक्स्ट्रा राहील या पद्धतीने तुम्ही इथे ठेवून घ्यायचं. इकडे आणि इकडे थोडंसं राहील असं. आणि हा या पद्धतीने इथे ठेवून जसा पोर्शन आहे तसा मार्क करून घ्यायचा आणि या बाजूला 1.5 इंचाची पट्टी तुम्हाला काढून घ्यायची या पद्धतीने. ओके, तर ही झाली पहिली पद्धत. आणि जर तुमच्याकडे कपडा नाही आहे जास्त कमी, ब्लाऊजमधल्याच या कपड्यामध्येच तुम्हाला गोट द्यायचा आहे, तर पद्धत कोणती आहे, तर ही फिनिशिंगने करायची असेल तर ही पद्धत तुम्ही वापरायची आहे. ओके, आणि गोट अगदी प्रॉपर येतात. कापड म्हणजे इथे कुठेही ब्लाऊज असा खेचल्यासारखा ओढल्यासारखा होत नाही आणि प्रॉपर फिनिशिंग येते. या पद्धतीने तुम्ही जर गोट लावत असाल तर इथे टीप द्यायची 1/2 इंचाच्या आतमधून इकडून आणि हा पोर्शन आतमध्ये पलटायचा, म्हणजे याच्या आतमध्ये जाणार इकडे आणि इथून आपली ही फिनिशिंग छानपैकी येणार आहे. आतमध्ये हात शिलाई घालायची. पण समजा आपल्याकडे कापड जास्त नाही आहे तर काय करायचं आहे, तर हे बघा या मी तिरक्या पट्ट्या काढलेल्या आहेत. या आपल्या अस्तरमधल्याच या राहिलेल्या आहेत, या अस्तरमधल्या राहिलेल्या कपड्यामध्ये. तर या मी अशा तिरक्यामध्ये काढलेल्या आहेत. तुमच्या लक्षात येत असेल, हा बघा असं ओढल्यानंतर कापड तिरका आहे. हे असं ओढून बघितलं की इथे सुद्धा तुम्हाला या लाईनवरून कळेल की ही पट्टी आपली तिरकी आहे ते. तर ह्या तिरक्या पट्ट्या काढलेल्या आहेत. या साधारण जेवढं कापड अवेलेबल होतं तेवढंच घेतलेलं आहे मी. इथे 1.5 इंच ही पट्टी आहे. तर ही पट्टी आता यामध्ये आपल्याला कशी घ्यायची आहे, तर ते बघा. तर यातली एक पट्टी आपण ठेवूया आणि ही एक पट्टी या बाजूने इथून इथंपर्यंत आपल्याला घ्यायची आहे. तर पहिला तर काय करायचं आहे, आपल्याला एक फोल्ड देऊन घ्यायचं आहे. ओके, तर बघा या पद्धतीने इथे एक फोल्ड दिला. फोल्ड दिल्यानंतर एक फोल्ड थोडासा मोठा आणि एक फोल्ड थोडासा छोटा असा ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर 1/2 इंच आपल्या याच्यावरती कुठे येते ते बघायचं. तर हे बघा इथे जर मी हे ठेवलं तर हे 1/2 इंचाची खूण आपली येणार आहे या इथे. ओके, हे मी 1.5 वर ठेवले. 1.5 पासून 1 इंचाचा पॉईंट बघितला तर हा आपला इथून असा असणार आहे. तर याचवरती आपल्याला 1/2 इंच मार्जिन घेत घेत आपल्याला इथे टिप द्यायची आहे. फ्रंटला इथे थोडासा पोर्शन या पद्धतीने दुमडायचा आणि टिप द्यायला सुरुवात करायची आहे. ओके, तर चला इथे टिप देऊन घेऊया. तर पुढे मागे टिप करून तिथं फिक्स करून घ्यायचं आणि यानंतर या पट्टीला अशी कर्व शेपमध्ये घेत आता इथे थोडासा कर्व आहे तर काय करायचं, इथे एक अशी छोटीच प्लेट घ्यायची आहे या पद्धतीने. फक्त या आपल्या कपड्यावर प्लेट्स आली पाहिजे, खालच्या याला प्लेट्स नाही पडल्या पाहिजे. तर या पद्धतीने बघा इथे. आणि तर ही टिप घेत असताना हा कटोरीचा पोर्शन शिलाईचा आहे तो खालच्या बाजूला करायचा आहे आपल्याला. ओके, तर या पद्धतीने केलं आणि इथून वरच्या बाजूत आपल्याला सेम इथे एक प्लेट्स घेतली आणि 1/2 इंच आपलं शिलाईमध्ये आहे त्यामुळे आपल्याला इथे 1/2 इंच शिवण पकडायचंच आहे. तर इथे अजून एक प्लेट्स घेतली मी आणि एक दोन प्लेट्स देण्यामुळे काय होतं की कापड आपलं कुठेही खेचत नाही आणि तो पोर्शन आपण तिथे ओपन करून त्याच्या बाहेरून हात शिलाई आपण घेऊ शकतो. तर इथे ही टिप आपली देऊन झालेली आहे. तर इकडे वरच्या बाजूने एक्स्ट्राचा पोर्शन कट करायचा. या बाजूला पण जेवढं आपलं एक 1/2 इंच मार्जिन ठेवायचं, बाकीचा पोर्शन कट करून घ्यायचा.
यानंतर इथे आपल्याला कट्स देऊन घ्यायचे. तर या भागावरती थोडे जास्त कट द्या. ओके, कट्स दिल्यानंतर हा पोर्शन पुढच्या बाजूला आपल्याला पलटायचा आहे. असा याच्यावरती व्यवस्थित नख देऊन घ्यायचं या पद्धतीने आणि याच्यावर एक टीप देऊन घ्यायची. काठाची टीप देऊन तेच टीप देऊन घ्यायची. असाच आपण हा दुसरा भाग तयार करून घेणार आहोत. तर हे दोनही फ्रंट पार्ट आपण गोट देऊन या पद्धतीने तयार करून घेतले. आता याच्यावरती आपल्याला फ्रंट पार्ट जोडायचा आहे. तर फ्रंट पार्ट या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट इथे ठेवून घेतला. तर हा जो फ्रंट पार्ट इथे ठेवून घेतला त्याच्यावरती बॅक पार्ट आपल्याला असा ठेवायचा आहे. म्हणजे सरळ सरळच्या बाजू आपल्या त्याच्यावरती एकमेकांवरती आल्या पाहिजेत. यानंतर इथं आपल्याला एक सूत अंतर ठेवायचं आहे. बघा इथे जरा जवळून दाखवते. तर इथे आपल्याला एक सूत अंतर ठेवायचं आहे इथं आणि या पद्धतीने इथे. आणि यावरती एक टीप आपल्याला इकडून अर्धा इंचाचं मार्जिन आपण ठेवलेलं आहे शिवणसाठी. तर ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. यानंतर हा पोर्शन यावरती पलटायचा. पलटल्यानंतर परत आपल्याला इथे टीप देऊन घ्यायचं डबलची. ओके, तर हे झाल्यानंतर तर आता बघा हे जेव्हा आपण पलटणार आहोत त्यावेळेला इथे व्यवस्थित आपली ही शिलाई आलेली आहे. कुठेही मागे पुढे नाही किंवा हा फिनिशिंगने अगदी हा पोर्शन आपला तयार झालेला आहे. तर सेम याच बाजूने आपण याच पद्धतीने आपण सेम त्या बाजूलाही फिनिशिंग करून घेणार आहोत. तर इथे हा पोर्शन तर या पद्धतीने आपलं हे जॉईनिंग करून झालेलं आहे. ओके, तर चला आता आपण याला बाही कशी जोडायची ते बघून. तर इथे आता आपण बाही तयार करणार आहोत. तर बाही आपली तयार करत असताना आपण थोडी थोडी एक्स्ट्रा बाही घेतलेली आहे बरोबर. हीच आपण लावत असताना कशा पद्धतीने लावायची ते आता बघा. तर इथे आपण हा वरचा अस्तरचा एक बाजूचा आता हा जो आहे तो हा फ्रंटमधला पोर्शन आहे. याला इथे नॉच देऊन ठेवायचा. ओके, तर इथे नॉच दिल्यानंतर आता आपल्याला हा एक पोर्शन यातला उचलायचा आहे कोणताही. ओके, तो ठेवायचा आहे पुढं. त्यानंतर हे तीनही पोर्शन उचलायचे आणि याच्या वरती ठेवायचे. ओके, तर या पद्धतीने काय होतं दोनही वेगळ्या वेगळ्या बाही आपल्या दोन हाताच्या तयार होतील. त्याच्यासाठी तुमचा हा जो मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे तो सरळचा भागच वरती असला पाहिजे. ओके, हा मेन फॅब्रिकचा आहे तो सरळचा भाग वरती आहे इथे आणि ह्या बाजूला पण मेन फॅब्रिकचा भाग सरळचा भाग वरती आहे. सरळच्या भागावरच आपल्याला अस्तरचा पोर्शन ठेवायचा आहे. ओके, तर यातला आता एक पोर्शन आपण उचलून घेणार आहोत जो आपण तयार करणार आहोत आणि एक भागाला इथे पिन लावून ठेवायची आहे. हा नंतर आपण तयार करणार आहोत. तर एक भाग मी तुम्हाला दाखवते कसा तयार करायचा आहे. तर हा जेव्हा आपण खालच्या बाजूने टीप घेणार आहोत त्यावेळेला मेन फॅब्रिकचा पोर्शन असा वर घ्यायचा आपल्याला आणि एक सूत अंतर बघा एक सूत एवढं अंतर आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे. पहिल्यांदा हा पोर्शन या बाजूनी प्रॉपर आहे का सेंटर बरोबर आहे का आपल्या ब्लाऊजचं बरोबर हे पहिला इथे बघून घ्यायचं आणि मग इथे पावींचा आपल्याला खाली घ्यायचं. इकडून व्यवस्थित सेट आहे का बघायचं कापड आणि मग पलटून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर इकडे एक सूत अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे टीप देऊन घ्यायची अर्ध्या इंचाची. तर बघा इथे हे एवढं अंतर आपण एक्स्ट्रा घेतलं इकडे खाली अस्तरचं फक्त आणि अर्धा इंचाची टीप आपण इथे खाली देऊन घेणार आहोत. तर याला टीप दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे भाग आहे तो असा करून घ्यायचा आणि पुढे अस्तरच्या बाजूला पलटून घ्यायचं. त्याच्या अगोदर इथे आपल्याला थोड्या थोड्या अंतरांवरती नॉचेस देऊन घ्यायचे की जेणेकरून आपल्याला इथे बाहीवरती कुठेही फ्रीज यायला नको. तर इथे पलटल्यानंतर आता याच्यावर आपल्याला इथे एक प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा जेवढं आपण अंतर इकडे वरती जास्ती घेतलं होतं ना तेवढंच आपल्याला अंतर इथे खाली एक्स्ट्रा ठेवायचं आहे इथे या बाजूला. कारण आपण एवढं अंतर इकडचं की जेणेकरून काय होतं की असं जेव्हा आपण घेतो त्यावेळेला अस्तरचा भाग आहे तो बाहेरच्या बाजूला दिसत नाही.
म्हणजे जेव्हा आपण एवढं कापड मगाशी आपण तेवढ्याचसाठी ते 5 इंच मार्जिन आतमध्ये घेऊन आपण खालची टीप देऊन घेतली. आता हे सेट केल्यानंतर आपण काय करायचं आहे, याला मोठी 5ची टीप देऊन बघा इकडे सगळीकडे सेम इक्वल अंतर आपण हे ठेवायचं आहे एवढंसं. आणि यानंतर याला मोठी 5ची टीप देऊन हा पार्ट तयार करून घ्या. जेणेकरून असं करल्याने काय होतं की तुमची उंची पण कमी होत नाही आणि प्रॉपर तयार होतो. ओके, म्हणून आपण हे 5 इंच अस्तरमध्ये एक्स्ट्रा घेतलं खालच्या बाजूने. इथे आता टीप आपली पाय उचलून घेतला आपण, सुई खालीच होती, त्यानंतर कापड फिरवून घेतलं आणि आता पुढे टीप आपण द्यायची आहे. बाहीला टीप देत असताना व्यवस्थित अंतर कुठेही चून राहणार नाही अशा पद्धतीने प्रेस करत आपल्याला इथे पूर्ण बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर परत सुई खाली राहील, दाब उचलायचा आहे, कापड फिरवून घ्यायचं आणि मग दाब खाली घ्यायचा आणि पुढे टीप कंटिन्यू. आणि हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तर बघा हे जे बाहेरचं सगळं अंतर आहे ते मी कट करून घेतलं आणि या बाजूचं पण फिनिशिंग बघा खूप छान असं आलेलं आहे. तर ही आपली एक बाही तयार झाली. अशीच आपण दुसरी बाही तयार करून घेऊया. तर बघा या पद्धतीनं आपल्या दोनही बाही आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण यातला मेन फॅब्रिक जोडूया. तर इथून जिथं आपण शोल्डरला पट्टी बाही जोडणार आहोत तर या बाजूनी 2.5 इंचांवर एक मार्क करून घ्यायचा. इथून आपल्याला बाही जोडायची आहे आणि बाहीची पण उंची आपल्याला ओके इथून अर्धा इंच येणारच आहे. यानंतर बाही जोडायच्या अगोदर आपल्याला हा साईड पार्ट आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. तर तो सेंटर पार्टपासून बरोबर आहे का. तर हा आहे आपल्या ब्लाऊजचा सेंटर पार्ट बरोबर. हे सेंटर पार्ट कसा काढायचा, तर याचा आणि याचा बरोबर इथे घडी घातली की आपल्याला इथे घडी घातली की हा आपला इथे सेंटर पॉईंट येणार आहे. तर त्याच्यावरती इथे मी मार्क करून घेतली. ओके, तर या मार्कवरती आपली ही बटन लावायची पट्टी आहे ती या ह्याच्यावरती आली पाहिजे. या पद्धतीने इथे चेक करून घ्यायचा. जर काही एक्स्ट्रा होत असेल बाहेरच्या बाजूला तर तो आपल्याला इथे कट करायचा आहे. तर बघा इथे हा थोडासा हा पोर्शन आपला इथे जो आपण एक्स्ट्रा कटिंगमध्ये घेतला होता तोच पोर्शन इथे आपला एक्स्ट्रा होत आहे. तर हे खालच्या बाजूने आपण हे कट करणार आहोत. म्हणजे तुम्ही कटिंगमध्ये जर एक्स्ट्रा नाही घेतलं तर हा पार्ट एक्स्ट्रा होत नाही. आपण थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं तर तेवढाच पार्ट आपला इथे एक्स्ट्रा झाला आहे. आता इथून बघायचं व्यवस्थित दोनही बाजू उंची बरोबर आहे का. जर या कोणत्याही एका पार्टची इकडून जास्त असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे दोनही सेमच आहेत. तर आपण आता या भागाला बाही लावून घेऊयात. तर इथे याचा नॉच बघायचा. तर हा फ्रंटला नॉच आहे आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे कटोरीचा आहे बरोबर. तर या भागाला इथे आपला हा नॉचचा पोर्शन येणार. तर इथून पहिल्यांदा आपण बाही आपली प्रॉपर होतीये का हे एकदा बघायचं आहे, लावून चेक करायचं. तर बघा ही प्रॉपर येते इथपर्यंत. तर आपण आता ही बाही लावून घेऊया. तर बघा इथे कट टू कट आपला हा पोर्शन जुळलेला आहे. तर इथे आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. अर्धा इंचाचं मार्जिन मेंटेन ठेवत आपल्याला. तर बघा हे या पद्धतीने आपली बाही जॉईन होईल. आता हे अंतर तर याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही जोडून घ्यायची आहे. तर आता आपल्याला फिटिंग करायचं आहे. दोनही बाही आपण लावून घेतल्या, या बाजूची आणि या बाजूची. तर आता फिटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे बघा. पहिल्यांदा तर आपल्याला हा सेंटर आपला जो आपण काढलेला आहे बरोबर, याच्यावरती आपल्याला हा पोर्शन इथे ठेवून घ्यायचा आणि इकडे व्यवस्थित आपण लावून घ्यायचं या बाजूला. आणि इथून बरोबर काठाची टीप आपल्याला एक देऊन घ्यायची आहे. दोनही मागचा आणि पुढचा भाग एकत्र घेऊन. यांच्या पण शिलाईचा पोर्शन आहे तो एकमेकांवरती, यांच्या इथे शिलाईचा जो पोर्शन आहे तो ही एकमेकांवरती इथे व्यवस्थित आला पाहिजे. आणि मग आपल्याला पुढे ही टिप कंटिन्यू करायची.
ओके, तर याच पद्धतीने आपण दोन्ही भाग जोडून घेणार आहोत आणि जर आतला हा जर काही असा एक्स्ट्रा पोर्शन असेल तर तो कट करून घ्यायचा. तर सेम तिकडचाही मी जोडून घेते. तर बघा इथून आपण हे फिटिंगचं मेजरमेंट टाकून घेतलं आणि ही टीप आहे ही या पद्धतीने फोल्ड केल्यामुळे आपल्याला इथे फिनिशिंगने टीप आपली आलेली आहे. ओके, त्यानंतर इथे आता दंडघेराच्या अर्धे आपण इकडं मेजरमेंट टाकलेलं आहे. 5.5 ते 5.6 इंच आहे दंडघेर. त्यानंतर इथलं मेजरमेंट आपण 10 वरती देऊन घेतलेलं आहे. ओके, यानंतर कंबर घेरावरती आपलं 8.25 इंच आहे. तर हे बघा इथे 8.25 वरती मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली. आता याच लाईनवरती आपल्याला टिप देऊन फिटिंगची टिप देऊन घ्यायची. तर इथे टिप घेताना खालची आणि वरची टिप बरोबर एकावर एक येईल या पद्धतीने व्यवस्थित धरायचं आणि मग टिप घ्यायची आहे. तर इथे फिनिशिंग करून घेतलं. आता सेम आपल्याला इथेच 2 ते 3 टिप देऊन घ्यायचे. तर आता हे आपण या पद्धतीने उघडून बघायचं आहे. इथे बघा आपली काखेतली टीप अगदी प्लसमध्ये आपली इथे आलेली आहे. ओके, तर या पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. याचं या बाजूचं पण फिटिंग करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते.